पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज बैठक घेणार। युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मिळून सामना करावा लागेल। मोदींचे उद्गार। तेल गॅस पुरवठ्यासोबत सर्वच क्षेत्रातील परिणामांवर चर्चा करणार। हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 10 दिवसांची मुदत। सामुद्रधुनी खुली न केल्यास 6 एप्रिलला ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी। मुदतवाढ मागितलीच नाही, इराणचा दावा। पाकिस्तानचे झेंडे लावून 10 व्यापारी जहाजांनी केलं हॉर्मुझ पार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। पाकिस्तान इराणला धोका देतंय का, अशी शंका। आखाती युद्धाचा आजचा 28वा दिवस। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब वर्षाव सुरूच। तेहरानमध्ये वीज गायब। प्रत्युत्तरादाखल इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांवर एकाच वेळी हल्ले। इराण हिजबुल्ला आणि हमास विरुद्ध युद्ध करून इस्रायल थकलं। इस्रायलच्या माजी गुप्तचर प्रमुखांचा ऑडिओ लीक झाल्यानं खळबळ। एका इस्रायलीच्या बदल्यात 50 पॅलेस्टिनी मारले पाहिजेत, असा ऑडिओ टेपमध्ये उल्लेख। कोकणासह सोलापूर सांगलीत अवकाळीची हजेरी। गारांच्या माऱ्यामुळे आंबा, काजू, द्राक्ष, ज्वारी भुईसपाट, तर 30 ते 31 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज। अयोध्या नगरीत आज रामनवमीचा उत्साह। दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा सूर्यतिलक। सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।